नमस्कार, मी रोहिणी तिंडे। आज आपण इंग्लिश विषयामधले जे काही टेन्सेस आहेत ते आपण शिकणार आहोत। तर बघा, बेसिकली काय होतंय, मुलांना ज्यावेळी इंग्लिश विषयाचे ग्रामरचा विषय येतो त्यावेळी मुलं घाबरतात। आणि हे जे काही टेन्स आहेत, मेन बघा टेन्स जे आहेत ते 3 आहेत। तुम्हालाही माहिती आहे, जे मराठीमध्ये सुद्धा आपण बघा प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ म्हणतोय, पुन्हा पास्ट म्हणजेच काय म्हणतो आपण, जो काय आपला भूतकाळ आहे तो, आणि फ्युचर म्हणजे जे आपलं भविष्य। ठीक आहे, या पद्धतीनं हे आपले मराठीमध्ये जसे आपले काळ आहेत त्या पद्धतीनं हे इंग्लिश मधले 3 काळ आहेत, म्हणजे टेन्स आहेत। तर हे जे काही टेन्स आहेत, मुलं काय करतात बघा, ज्यावेळी समजा मला प्रेझेंट टेन्स लक्षात ठेवायचा आहे, एक फॉर्मॅट लक्षात ठेवला की दुसरा फॉर्मॅट विसरतो। मग आपण आज काय करणार आहोत, ऍट अ टाइम एकाच लेक्चरमध्ये, भले ज्यांना टेन्स जमत नाहीत त्यांना सुद्धा हे लेक्चर पाहिल्यानंतर इझिली, फक्त तुम्ही 15 ते 20 मिनिट दिल्यानंतर हे टेन्स तुम्हाला इझिली जमणार, याची फुल गॅरंटी आहे। फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक एक टेन्स तुम्हाला एक्सप्लेन करेल त्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करा। लास्टला मी याची इमेज सुद्धा तुम्हाला शेअर करेल। ठीक आहे, तर आता पहिल्यांदा मुलांना काय होतं, टेन्स ज्यावेळी चालू होतात त्यावेळी सुरुवात त्या टेन्सच्या नावापासून होते। म्हणजेच काय, बेसिकली सुरुवातीला मुलांना नाव कसं घ्यायचं किंवा नावं सुद्धा लक्षात राहत नाहीत। तर पहिलं आपण बघा, टेन्स जे काय आहेत ते आपण जे काही त्याचे सबटाईप वगैरे आहेत हे डिटेलमध्ये आपण त्याची नावं वगैरे काय आहेत ते बघूयात। तर बघा, पहिला जो काय आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, ठीक आहे, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे। ठीक आहे, प्रेझेंट मध्ये 4 असतात, पास्ट मध्ये पुन्हा सबटाईप 4 असतात आणि फ्युचर मध्ये 4 असतात, आणि असे टोटल 12 टेन्स आहेत। ठीक आहे, तर बघा आता ह्याचं नाव कसं लक्षात ठेवायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, या पद्धतीनं पहिलं झालं। आता ज्यावेळी पास्ट असेल बघा, त्यावेळी पहिला कसं येणार, सिंपल पास्ट टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स, त्यानंतर परफेक्ट पास्ट टेन्स, आणि त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स। ठीक आहे, बघा म्हणजे तुम्ही आता हा जो काही चार्ट तयार केलाय तो कसा बघा, हे मेन जे आहेत ते 3 या पद्धतीने लिहिलेत, आणि त्याचे जे काही सबटाईप आहेत, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। ठीक आहे, मग तुम्ही काय करा, सुरुवातीला हा जो काय आहे चार्ट जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा तुम्हाला टेन्स इझिली जमणार आहेत। जसं की बघा, मॅथ्स मध्ये, गणित मध्ये आपण एखादं सूत्र लक्षात ठेवतो, एकदा सूत्र लक्षात ठेवल्यानंतर त्या सूत्रामध्ये काय आपण करतो, त्याच्या किमती पुट करून फायनल आन्सर काढतो। त्या पद्धतीने लक्षात घ्या, टेन्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे जे काय आहेत त्याचे एक प्रकारे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो काय आहे त्याच्यामध्ये त्या एक प्रकारे व्हॅल्यू पुट केल्यासारखा, म्हणजे सब्जेक्ट, तिथे आपण सब्जेक्ट पुट करायचा आहे। V1 म्हणजेच काय, तर वर्ब, आणि हा काय असतो तो आपला ऑब्जेक्ट। हे जर तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे टेन्स इझिली जमणार आहे। बरं, आता नेक्स्ट आणखीन काय बघा, मुलं काय करतात, प्रेझेंट टेन्स ज्यावेळी शिकत असतात त्यावेळी प्रेझेंट टेन्स मध्ये हे पहिला 4 शिकतात। तर आपण बघा काय करायचंय, हे टेन्स हा चार्ट इझिली लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचंय, व्हर्टिकली ह्याचे म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार असं न करता आपण काय करायचंय, हॉरिझॉन्टली हे टेन्स लक्षात ठेवायचे, ह्याचे जे काही फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे। ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये पहिला जो काय आहे प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत। ठीक आहे, आता इथं बघा बेसिक सगळ्यात अगोदर सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजेच काय असतं बघा, आय, ही, शी, इट, दे, यू, किंवा कुठल्याही मुलाचं नाव, मुलीचं नाव, किंवा एखाद्या प्लेसचं नाव, अशा पद्धतीने काय असू शकतो तो सब्जेक्ट। ठीक आहे, आता हा V1, इथं तुम्हाला V2 दिसतोय, कुठेतरी V3 दिसेल, कुठेतरी V4 दिसेल, हा नेमका काय प्रकार आहे। आणि टेन्स जमण्यासाठी तुम्हाला जे काही वर्ब आहेत V1, V2, V3, V4, V5 हे प्रॉपर तुम्हाला पाठ पाहिजेत। मग आता बघा, हा जो काही वर्ब V1 जो आहे, ठीक आहे, हा राईट बघा, ठीक आहे, आणि राईटचा V2 जो काय आहे, ठीक आहे, तो काय होतो, रोट। हे पाठ जर असेल म्हणजेच बघा मी काय म्हटलं, राईट, रोट, आणि V3 त्याचा काय होतो, रिटर्न। आणि कधीही लक्षात घ्या, जो कोण V4 आहे, म्हणजे कुठे इथं समजा तुम्हाला V4 दिसतोय त्याला काय असतोय, ING। ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा, राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग। या पद्धतीने जर तुम्हाला V1,
V2 V3 V4 जर प्रॉपर माहित असेल तर आणखी टेन्स खूप इझी जमतात. ठीक आहे. मग आता बघा काय करायचंय. याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट आता सध्या मी काय केलाय, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला घेतलेला आहे. सब्जेक्ट आता इथं बघा काय आहे, आय. ठीक आहे. आता आय आल्यानंतर मला काय म्हणायचंय, इथं जो काय माझा V1 जो काय घेतलाय तो मी राईट घेतलाय. आता V1 म्हणजेच काय बघा, वर्ब. वर्ब म्हणजेच काय, आता एखादी जी काही क्रिया असते म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी आपण एक प्रकारे म्हणतो. इथं राईट लिहिण्याची क्रिया आहे. ठीक आहे, राईट. आणि हा जो काय आहे बघा, अ लेटर, हा काय झाला, ऑब्जेक्ट. म्हणून काय झाला, सब्जेक्ट हा V1 आणि ऑब्जेक्ट या पॅटर्न आपण काय केले, एक एक्झाम्पल आपण काय केले, तयार केले. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय, ज्यावेळी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स विचारतील त्यावेळी तुम्हाला एक साच्या तेवढंच लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. आणि हा जो काही यस आणि ईएस प्रत्यय आहे बघा, तो कशाला लागतो, म्हणजे जो काय तुमचा V1 ला यस आणि ईएस प्रत्यय सुद्धा लागतो, तो कधी लागतो, तर ही, शी, इट आणि सिंग्युलर फॉर्मला एकवचनी जे काय असतात त्याला काय लागतो, यस आणि ईएस. ठीक आहे. आय ला यस आणि ईएस प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल बघा, आपण काय करायचंय, हेच आता नेक्स्ट पास्टला जायचंय आणि पास्ट मधलं कुठलं बघायचंय, सिंपल पास्ट टेन्स बघायचंय. ठीक आहे. तर आता इथं बघा, याचा सुद्धा जो काही साचा आहे हा लक्षात ठेवायचा. सब्जेक्ट बघा, नंतर V2 प्लस ऑब्जेक्ट आहे बघा. मग आता बघा, सब्जेक्ट मी तोच घेणार आहे सध्या, तुम्हाला समजण्यासाठी एकच एक्झाम्पल मी सगळीकडे यूज केलंय. तर काय आहे सब्जेक्ट बघा, आय. त्यानंतर राईटचा जो काय सेकंड आहे V2 वर्ब 2, तो काय आहे, रोट. त्यामुळं हा काय झाला बघा, V2 हा झाला सब्जेक्ट आणि अ लेटर हा काय झाला, ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला इझिली लक्षात राहणार. म्हणजे बघा, पहिला काय होता, सब्जेक्ट प्लस जो काय तुमचा V1 प्लस ऑब्जेक्ट होता. नेक्स्ट काय झाला, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. आता त्यानंतर काय करूया, फ्युचरला जाऊया. म्हणजे फ्युचर टेन्सचा कुठला बघायचा आहे, सिंपल फ्युचर टेन्स बघायचं आपल्याला. तर आता ह्याचा सुद्धा फॉर्मॅट बघा काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल. ठीक आहे. प्लस V1 आहे प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता मी काय केलं, इथं जर सब्जेक्ट मी काय घेतलाय, आय. ठीक आहे. सब्जेक्ट आय आहे, तर आयच्या वेळी कधी लक्षात घ्या, जे तुमचं आय आहे, वी आहे, ठीक आहे, अशा वेळी शाल यूज करतो आपण. ठीक आहे. मग ह्यावेळी आय, वी आणि तुमचं जे काय अनेक वचनी जे काय आहेत, ह्या सगळ्याला जे काय आहेत शाल आपण वापरतो. आणि हे सोडून बाकीचे जे काही सगळे असतील त्याला आपण विल वापरतोय. त्यामुळे बघा, आय आहे त्यामुळे इथे मी काय वापरलं, शाल. आता V1 आहे बघा, V1 मग आपलं काय आहे, वर्ब V1 जो काय आहे तो आपला काय आहे, राईट. त्यामुळं आय शाल, पुन्हा हा राईट आणि अ लेटर हा काय झाला, ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बघा, जो काय आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल फ्युचर टेन्स आहे, तो इझिली तुम्हाला जमलाच. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, जर समजा हे तुम्हाला व्यवस्थित आणखीन प्रॉपर हे जो काय तुम्हाला मी जसा सिक्वेन्स सांगितला तसा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा. प्लस आणखीन मॅक्झिमम वेळा हा तुम्हाला जमतोय की नाही, म्हणजे कशा पद्धतीने हा फॉर्मॅट होता हे तुम्ही काय करा, मॅक्झिमम वेळा काय करा, ट्राय करा. ठीक आहे. आता ह्याचं जे काय आहे बघा, आपण आता बघितलेलं काय होतं, पहिला काय होता, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट होता. इथं काय होता, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इथं काय होता, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल V1 प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही या फॉर्मॅटनं जर साचा तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला हे जे काही प्रेझेंट मधला म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, हे जे काय आहे तिन्ही टेन्सचा जो काही सिंपल टेन्स आहे तो तुम्हाला प्रॉपरली जमला. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला काय एक या पद्धतीने तुम्हाला एक वेगळीच आयडिया तुम्हाला का देणार आहे, म्हणजे टेन्स असे लक्षात ठेवण्यापेक्षा असं कसे इझी जातात हे आता इथून पुढे तुमच्या लक्षात येते. आता ते कसं बघा, आपण कंटिन्युअस टेन्स तिन्हीचा सुद्धा काय करायचंय, कंटिन्युअस टेन्स बघायचंय. म्हणजे पहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता इथं बघा, आता इथून पुढे अतिशय इझी पॅटर्न चालू होतोय. कारण की का, तुम्ही इथं लक्षात ठेवता ना बघा, इथं सब्जेक्ट आहे,
ठीक आहे. आता प्रेझेंट मध्ये हा हेल्पिंग वर्ब म्हणतात. काय आहे ते? हेल्पिंग वर्ब म्हणजे एम इज आर. ठीक आहे. हे प्रेझेंट मधले असतात. पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब इथं काय असतोय? वॉज आणि वेअर. आणि इथं काय आहे बघा? शाल बी, विल बी. हे हेल्पिंग वर्ब आहे. मग आता इथं बघा सब्जेक्ट एम इज आर. ह्यातलं कधी एम वापरतात, कधी इज वापरतात, कधी आर वापरतात सांगेलच मी. आणि इथं बघा बिफोर प्लस ऑब्जेक्ट आहे. मग आता हॉरिझॉन्टली ज्यावेळी आपण जाणार आहोत त्या कंपल्सरी लक्षात घ्या, ही जी काही आहे इथून सेकंड पासून जे काही तुम्ही बघताय, ठीक आहे, इथं बिफोर आहे बघा, इथं बिफोर आहे, इथं बिफोर आहे. बघा काय झालं? सब्जेक्ट इथला फक्त हेल्पिंग वर्ब जो काय आहे हा वेगळा असतोय. बिफोर प्लस ऑब्जेक्ट तसाच आहे. ठीक आहे. सब्जेक्ट इथं आलं, फक्त काय आलं? हेल्पिंग वर्ब. वॉज वेअर वेगळं आलं, बिफोर प्लस ऑब्जेक्टच आहे. आणि इथं सब्जेक्ट, इथं शाल बी, विल बी या पद्धतीने आलं, बिफोर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे बघा जो आपण फॉर्मॅट लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला बघा काय समजलं? सब्जेक्ट आहे तुमचा जो काही हेल्पिंग वर्ब. कुठल्या टेन्स मध्ये आहात तुम्ही? सिम्पल प्रेझेंट, सॉरी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये असाल तर एम इज आर, पास्ट मध्ये असाल तर वॉज वेअर, आणि फ्युचर मध्ये असाल तर शाल बी, विल बी. ठीक आहे. हे फक्त चेंज होत आहे. अदरवाईज काय झालं? हा साचा जो आहे तो काय सगळीकडे राहतो? फिक्सच राहतो. ह्या दुसऱ्यापासून लक्षात ठेवा, दुसरा तसाच आहे, तिसरा सुद्धा तसाच आहे आणि चौथा सुद्धा तसाच आहे. ठीक आहे. मग आता बघा एक एक्झाम्पल मी घेतलंय. सब्जेक्ट काय घेतलाय? आय. ठीक आहे. ज्यावेळी लक्षात घ्या आय असेल त्यावेळी आपण काय म्हणतो? एम. ठीक आहे. त्यामुळे बघा आयला एम वापरतो. ही, शी, इट आणि सिंग्युलर फॉर्मला काय आपण वापरतो? सगळा इज. म्हणजे ही इज, शी इज. ठीक आहे. आणि अनेक वचन हे जे काय असतात म्हणजे यू, वी, आम्ही. ठीक आहे. तर याला आपण काय वापरतो? आर. म्हणजेच काय, जर समजा मी इथं वी वापरलं असतं तर वी आर. ठीक आहे. ह्यातलं काय वापरलं असतं? आर. जर सब्जेक्ट वी वापरला असता तर वी आर. ठीक आहे. आता मी सब्जेक्ट काय वापरलाय? आय वापरलाय, त्यामुळे आय एम. ठीक आहे. म्हणजे हा झाला सब्जेक्ट. यातला मी काय युज केला? एम. ठीक आहे. आता बिफोर बघा, राईटचा बिफोर काय? आयएनजी त्याला फक्त लावायचं आहे. म्हणजे काय झालं? रायटिंग. हा काय झाला? बिफोर. आणि हा काय झाला? आपला ऑब्जेक्ट. म्हणजेच काय बघा, आय एम रायटिंग अ लेटर. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, इथं फक्त काय चेंज होणार? एमच्या जागी फक्त काय होणार? पास्ट मध्ये येणार वॉज. मग कधी वॉज येतो? तर बघा आय, ही, शी, इटला काय असते? वॉज. पुन्हा यू, वी, दे ला काय असते? वेअर. त्यामुळे लक्षात घ्या आय वॉज रायटिंग अ लेटर. म्हणजे हा झाला सब्जेक्ट, पुन्हा वॉज, पुन्हा हे बिफोर, आणि पुन्हा हे काय झालं आपलं लास्टला? ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि लास्टला काय बघा, आय आपण सब्जेक्ट घेणार. ज्यावेळी बघा आय असतोय, पुन्हा वी असतोय, या पद्धतीने त्याला आपण काय लावतोय? आपण शाल वापरतो. आणि बाकीचे जे काय ऑर्डर जे असतील समजा त्याला आपण काय वापरतो? विल. आणि अनेक वचन असतील तर त्याला काय वापरतो आपण? शाल. ठीक आहे. तर काय होतंय? आय शाल बी. ठीक आहे. म्हणजेच काय झालं? इथलं शाल घेतला तर त्याला आणखी काय आपण लावायचंय? बी. जरी समजा आपण काय घेतलं? विल जरी घेतलं असतं तर काय होणार? विल बी. इथं काय झालं? शाल बी. आता बिफोर म्हणजेच काय झालं याचं? रायटिंग. आणि ओ म्हणजेच काय झालं? आपला ऑब्जेक्ट अ लेटर. ठीक आहे. त्यामुळे या पद्धतीनं झालं. मग आता हे सुद्धा मी बघा पुन्हा काय करणार आहे? हे सुद्धा रफ करणार आहे आणि हे आपल्याला परत आठवते का चेक करायचंय. ठीक आहे. बघा ही मी तुम्हाला काय सांगितलेली? ज्यावेळी आपला कंटिन्युअस टेन्स आहे, ठीक आहे, त्यावेळी इथं काय होणार आहे? सब्जेक्ट प्लस, आता इथं सध्या मी जागा तशीच रिकामी ठेवेल. ठीक आहे. प्लस काय होता? बिफोर प्लस ऑब्जेक्ट. हा सगळ्याला पॅटर्न तोच. म्हणजेच काय? सब्जेक्ट, इथं जागा तशीच हेल्पिंग वर्बला तशीच ठेवली मी, प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट, इथं सुद्धा सब्जेक्ट प्लस, आता इथं सुद्धा जागा सोडली मी, आणि बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग आता आपण प्रेझेंट टेन्स मध्ये काय नाही इथं बघा, एम, इज आणि आर. पास्ट मध्ये असल्यामुळे काय येणार? वॉज किंवा वेअर. ठीक आहे. आणि इथं बघा शाल किंवा विल, शाल किंवा विल प्लस बी. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट लक्षात ठेवला आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम्पल काय तयार करू शकताय. बघा आपण काय एक्झाम्पल केलेलं? सब्जेक्ट घेतलेला आय, यातलं आय जर घेतलं त्यावेळी आपण काय हेल्पिंग वर्ब येतो? एम.
आय एम, नंतर बिफोर, राईटचा बिफोर काय होणार रायटिंग अ लेटर. पुन्हा इथं काय होणार आय वॉज रायटिंग अ लेटर. ठीक आहे. आणि इथं काय होणार आय शॅल बी रायटिंग अ लेटर. ठीक आहे. आता या पद्धतीने कंटिन्युअस टेन्स सुद्धा आपला काय झाला तिन्हींचा एकदम परफेक्ट झाला. ठीक आहे. बघा हॉरिझॉन्टलला गेल्यामुळे तुमचा अजिबात कन्फ्युजन होणार नाही आणि जो काही साचा आहे तो लक्षात ठेवण्यासाठी अतिशय इझी जाणार आहे तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया परफेक्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. बघा काय आता झाला सिम्पल टेन्स झाला, कंटिन्युअस टेन्स झाला तिन्हींचा. आता आपण बघायचंय परफेक्ट टेन्स. आता परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा बघा सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. ठीक आहे. आणि इथं लक्षात घ्या V3 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं सुद्धा सगळा हॉरिझॉन्टली तुम्ही जर बघितला ठीक आहे सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट. म्हणजे जो काय सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट आहे हा काय आहे कंटिन्यूच आहे. म्हणजेच तुम्हाला काय होईल लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा जो काही थर्ड आहे परफेक्ट टेन्स या थर्डला काय आहे V3 आणि V3. ठीक आहे. तर बघा आता ह्याचं एक्झाम्पल बघूया. सब्जेक्ट इथं काय घेतलाय आय. ठीक आहे. नंतर आयच्या वी आपण काय घेतो हॅव. ठीक आहे. कधीही लक्षात घ्या आय पुन्हा यू वी दे ला हॅव वापरतो, ही शी इट ला काय आपण वापरतो हॅज. ठीक आहे. त्यामुळे आय असल्यामुळे इथं काय वापरलं आपण यातलं हॅव. आता त्यानंतर V3. आता V3 म्हणजे आपण बघा इथं सगळीकडे एकच तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल समजावं म्हणून मी एकच घेतलेलं आहे. राईटचं V1 राईट झाला, तुमचा V2 काय झाला रोट झाला, V3 त्याचा काय झाला रिटर्न झालाय आणि V4 काय आहे रायटिंग. त्यामुळे इथं लक्षात घ्या ह्याचा V3 काय होणार रिटर्न अ लेटर. ठीक आहे. आणि इथं कसं होणार सब्जेक्ट बघा आता नेक्स्ट आता इथं काय आहे सब्जेक्ट आय. आता इथं हॅडच आहे म्हणजे ऑप्शन काय नाही आहे. तुम्ही आय घ्या यू घ्या किंवा ही शी इट घ्या, आय जरी घेतला तरी इथं काय येणार आहे हॅड. ठीक आहे. आय हॅड V3 काय झाला रिटर्न अ लेटर. इथं कसं होणार आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट आय हा शाल इथं यूज केलाय आपण, नंतर हॅव रिटर्न अ लेटर. ठीक आहे. मग आता इथं बघा तुम्हाला मी काय सांगितलं ह्या थर्ड मध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट इथं हॅव किंवा हॅज. ठीक आहे. इथं हा तेवढा चेंज झाला. त्याचबरोबर V3 प्लस ऑब्जेक्ट काय आहे फिक्सच आहे. इथं कसं झालं सब्जेक्ट इथं काय झाला हॅड तेवढा चेंज झालाय कुठे पास्टला. हॅड V3 प्लस ऑब्जेक्ट काय आहे तोच आहे. पुन्हा इथं काय झालं फ्युचर मध्ये बघा इथं फ्युचर मध्ये सब्जेक्ट आता चेंज काय झाला इथं बघा शाल विल. इथं जर फ्युचर मध्ये सगळीकडे तुम्ही चेक करा शाल विल आहेच. ठीक आहे. शाल किंवा विल आणि इथं काय आलंय हॅव आलंय. अदरवाइज V3 प्लस ऑब्जेक्ट काय आहे तोच आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा जो काय आहे साचा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी बघा सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट. फक्त त्याचा जो काय हेल्पिंग वर्ब आहे इथं काय आहे हॅव हॅज, इथं काय आहे हॅड आणि इथं काय आहे शाल किंवा विल हॅव. ठीक आहे. म्हणजे शाल हॅव किंवा विल हॅव तिथं आपण वापरणार असतो. आता लास्ट वन बघा. लास्ट वन मध्ये काय होतंय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे नी हे नावं वगैरे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही बघा हा परफेक्ट आहे बरोबर. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे दोन्हीचा एक प्रकारे काय झाला हा एक प्रकारे कंबाईंड पॅटर्न असल्यासारखा आपल्याला दिसतो. ठीक आहे. म्हणजे नाव लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवा बघा सिम्पल टेन्स पुन्हा कंटिन्युअस टेन्स त्यानंतर काय आहे परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आणि त्यानंतर कसं लक्षात ठेवायचा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. दोन्ही नावं काय केली तिथे मी कंबाईन या पद्धतीने. आता याचा पॅटर्न बघा आणि याचं एक्झाम्पल काय कसं होणार आहे हे सुद्धा बघूया. इथं सुद्धा लक्षात घ्या सब्जेक्ट. ठीक आहे. पुन्हा इथं ह्या परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला सगळीकडे बीन येत आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा सब्जेक्ट इथं हा हेल्पिंग झाला. ठीक आहे. हा हेल्पिंग आहे. इथं सुद्धा हा हेल्पिंग आहे आणि इथं सुद्धा हा काय आहे हेल्पिंग आहे. ठीक आहे. मग आता बघा सब्जेक्ट आणि याच्यामध्ये जसं हॅव आणि हॅज वापरले तसंच इथं पण हॅव आणि हॅज आहे. फक्त याच्यात आणि याच्यात बदल काय झाला बीन आला. ठीक आहे. आणि इथं कोण आला V4 प्लस
ऑब्जेक्ट आला. ठीक आहे, मग आता ह्याचं लक्षात कसं ठेवायचं बघा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज वापरायचं आहे आणि बीन बिफोर प्लस ऑब्जेक्ट. एकदा हे तुम्हाला समजलं, हे इझिली समजणार आहे. आता एक एक्झाम्पल आपण सगळ्या पॅटर्नला आपण अप्लाय करूया. बघा मी काय घेतलं, आय असेल तर आपण काय यूज करतो, हॅव. बघा आय हॅव. आता इथे काय म्हणणार, बीन रायटिंग बिफोर, राईटचं काय झालं, रायटिंग अ लेटर. ठीक आहे, काय झालं बघा, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. ठीक आहे, म्हणजे सूत्र जसं लक्षात ठेवलंय त्यानुसार आपण फक्त प्लेस करत जायचं. इथे बघा काय होणार, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. ठीक आहे, इथे काय होणार बघा, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही जर फक्त साचा लक्षात ठेवला तर त्यानुसार तुम्हाला सगळे टेन्स लक्षात राहतात. आणखीन बघा, तुम्हाला टेन्स जे आहेत, ज्यावेळी तुम्ही इंग्लिश बोलायचं आहे त्यावेळी बघा टेन्सचा विषय येतो. कुठलंही ग्रामर शिकायचं असेल तर टेन्स तुम्हाला आधी समजले पाहिजेत. आणि असं काय होतं की आपण एक तर एक पॅटर्न म्हणजे प्रेझेंट टेन्स पाठ करत बसतो, फ्युचर पुन्हा पास्ट पुन्हा फ्युचर या पद्धतीने पाठ करत बसतोय आणि ते आपलं विसरतंय. आणि हा जो काय आहे बघा, हा टेबल तुम्ही ड्रॉ करा. ड्रॉ करून मॅक्झिमम वेळा म्हणजे आपल्याला ह्या कन्सेप्ट आठवतात का हे तुम्ही चेक करा. मग लक्षात ठेवताना बघा, पहिला कंपल्सरी हा जो काही सिक्वेन्स आहे तो हाच ठेवा. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही सिक्वेन्स केला की चार्ट सुद्धा तुमचा खालीवर होण्याची शक्यता आहे. मग आता बघा परत एकदा आपण हा जो काही चार्ट आहे तो रिवाइज करूया. काय करायचंय, पहिल्यांदा आपण हे जे काय आहे टेबल ड्रॉ करून घ्यायचंय. टेबलमध्ये बघा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स घेतलाय. त्यानंतर इथं सिम्पल टेन्स आहे, नंतर कंटिन्यूज आहे, त्यानंतर परफेक्ट आहे आणि त्यानंतर काय आहे, परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये पहिल्यामध्ये तुम्हाला काय मी सांगितलं बघा, सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर कोण आहे, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि ह्या V1 ला आणखीन काय सांगितलेलं मी, ई किंवा ईएस प्रत्यय लागतो आणि तो कधी आय ला लागत नाही. ठीक आहे, पुन्हा त्यानंतर बघा इथं सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट आणि इथं काय झालं, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल आणि तुमचा जो काय आहे प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, फक्त या एकालाच फक्त बघा इथं V1 आहे, इथं V2 आहे आणि इथं V1 आहे. ठीक आहे, अदरवाईज मी तुम्हाला काय सांगितलं, सेकंड पासून जे तुमचा जो साचा आहे तो स्टार्ट होतो. प्रत्येकाचा फक्त हेल्पिंग वर्ब आहे तो लक्षात ठेवा. अदरवाईज कसं होणार, सब्जेक्ट V4 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V4 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V4 प्लस ऑब्जेक्ट. इथं सुद्धा कसं आहे बघा, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, बरोबर, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट. ठीक आहे, इथं कसं झालं, सब्जेक्ट V4 ऑब्जेक्ट किंवा इथं बिन सगळीकडेच आहे, सब्जेक्ट बिन V4 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट बिन V4 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट बिन V4 ऑब्जेक्ट सगळीकडे आहे. मग आता बघा 10th ला असेल, 9th ला असेल किंवा 8th ला असेल, तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन कसा असतोय, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला असते. ठीक आहे, आणि त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा टेन्स आहे हा ओळखा म्हणून सुद्धा येतोय. किंवा एखादा जो काय समजा तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, इथं आपण एक एक्झाम्पल तयार करूया. आता घेतलेलं आयच्या वेळी काय येतं, शाल बी, हे बी झालं आणि राईटचं काय होणार, रायटिंग अ लेटर. समजा तुम्हाला काय झालंय, एक्झामला असं सेंटेन्स दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे सेंटेन्स दिलंय हे म्हणजे कशातलं झालं, तर तुमचं फ्युचर कंटिन्यूस टेन्स मधले झालं. ठीक आहे, आणि याचं तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, तर त्यांनी सांगितले की तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करा. बघा हे देताना कुठल्या टेन्स मध्ये दिले हे तुम्हाला सांगत नाही, पण असं सेंटेन्स दिलेलं असतंय, या सेंटेन्सच्या पाठीमागे तुम्हाला कुठल्या सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे हे तुम्हाला मेन्शन केलेलं असतंय. मग मी काय सांगितलं, हे सेंटेन्स तुम्हाला दिलंय. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलंय की सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करा. मग आधी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा सब्जेक्ट कळला पाहिजे. ठीक आहे, पुन्हा हा काय झाला आपला जो काय वर्ब आहे, वर्बचं रूप आहे पण चौथं V4 आहे. ठीक आहे, पण हा वर्ब आहे समजला पाहिजे. आणि हा काय झाला ऑब्जेक्ट, आणि हे शाल बी काय आहे फक्त हेल्पिंग आहे, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, मग आता मला कशामध्ये करायचं आहे, सिंपल पास्ट मध्ये करायचंय. मग त्याचा फॉर्मॅट तुमच्या डोक्यात लगेच सेट झाला पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, आय, त्यामुळे इथे काय येणार बघा आय. आता हा जो काय आहे तुमचा V4 आहे म्हणजे रायटिंग झालंय.
रायटिंगचा इथं V2 करायचा आहे, म्हणजे मला काय होणार इथं रोड, आय रॉड. ठीक आहे. आणि हा काय झाला ऑब्जेक्ट, म्हणजे अ लेटर, म्हणजे काय होणार अ लेटर. ठीक आहे. त्यावेळी शाल बी कुठे गेलं, काय गेलं, कसं गेलं याचा काहीच संबंध नाही, कारण की का हे शाल बी फ्युचर मध्ये येते. कुठला तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये. ठीक आहे. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला पास्ट, सिम्पल पास्ट मध्ये करताना, ठीक आहे, त्याचा जर ह्याचा जर फॉर्मॅट तुम्हाला पाठ असेल आणि दिलेल्या सेंटेन्स मध्ये सबसेट कोण आहे, वर्ब कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे, हे जर तुम्हाला प्रॉपर ओळखता आलं तर कुठलंही दिलेलं सेंटेन्स तुम्हाला कुठल्याही पॅटर्न मध्ये, म्हणजे कुठल्याही टेन्स मध्ये जरी कन्वर्ट करायला सांगितलं तरी सुद्धा ते तुम्हाला काय प्रॉपर जमणार आहे. तर बघा अतिशय इझी, आणि जे मुलांना म्हणजे 10वीची मुलं असतील, 12वीची मुलं असतील किंवा कुठल्याही स्टँडर्डची मुलं असतील त्यांना टेन्स लक्षात ठेवणं म्हणजेच खूप टेन्शन असते. तर हे तुमचं टेन्शन फ्री आणि इझिली तुम्ही बघा, फक्त एकदा ट्राय करा, एकदा पूर्ण व्हिडिओ म्हणजे थोडा सुद्धा स्किप न करता प्रॉपर तुम्ही हा पूर्ण जो काय आहे व्हिडिओ तो तुम्ही बघा. त्यानंतर हा जो काही याचा चार्ट आहे मी तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी हा जो काही चार्ट आहे या बोर्डचा पिक तुम्हाला देईलच, आणि तो सुद्धा तुम्ही ड्रॉ करा. मॅक्झिमम वेळा स्वतः हे जे काही फॉर्मॅट आहेत हे आपल्याला येतात का ते चेक करा, आणि प्रत्येकानं काय करा या टाईपचे कुठलेही एक एक्झाम्पल घेऊन प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येते का ते चेक करा. तर बघा या पद्धतीनं तुम्हाला आम्ही इझिली पूर्ण टेन्स सांगितलेले आहेत. तर हा मॅक्झिमम मुलांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवा, जेणेकरून हे जे काही टेन्सचं जे काही टेन्शन आहे, ठीक आहे, हे प्रत्येक मुलाचं काय होईल सॉल्व्ह होईल आणि त्याला इझिली टेन्स जमतील. इंग्लिश विषयाची जी काही मुलांच्या मनामध्ये भीती आहे ती सुद्धा सॉल्व्ह होईल. असेच आणखी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं अनुश्री क्लासेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करा, म्हणजे तुम्हाला विविध शैक्षणिक व्हिडिओ यांचं नोटिफिकेशन आपलं आमच्या यूट्यूब पेजवरती पाहायला मिळेल.